आपला पुढचा जो संघ आहे ना तो संघ निराळाच आहे, अद्भुत असं त्यांच्याबाबत मकरंद सर नेहमी म्हणतात. ते जेव्हा आले होते तेव्हा साधाच ग्रुप वाटला, पण एकात एक कडी जोडावी ना आणि एक साखळी तयार व्हावी तशी ही मुलं आहेत. एकमेकांबरोबरचं त्यांचं टायमिंग, एकमेकांबरोबरची त्यांची सांघिक करामत ही इतकी विलक्षण आहे की आपण फक्त आ वासून पाहत राहतो. मल्लखांबाला एक नवीन आयाम त्यांनी दिला, मल्लखांबाला ग्लॅमरस करून सोडलं. आणि आता महाराष्ट्रभरात नव्हे, देशभरात नव्हे, जगभरात चर्चा आहे या एकाच ग्रुपची. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया मिहीर खेडेकर आणि ग्रुप मुंबई यांचं. बार हाँ बोलो यार हाँ, अपनी जीत हो उनकी हार हाँ. बार बार हाँ बोलो यार हाँ, अपनी जीत हो उनकी हार हाँ. कोई हमसे जीत न पावे, चले चलो चले चलो, मिट जावे जो टकरावे, चले चलो. भल घोर अंधेरा छावे, चले चलो चले चलो, कोई राह में ना थम जावे, चले चलो. टूट गई जब उंगली मुट्ठी, पांचों मिली तो बन गई मुट्ठी, एका बढ़ता ही जावे, चले चलो चले चलो, कोई कितना भी बहकावे, चले चलो. कोई हमसे जीत न पावे, चले चलो चले चलो, मिट जावे जो टकरावे, चले चलो. कभी न दुख झेलेंगे, खेलेंगे ऐसे कि दुश्मन हारे, कि अब तो ले लेंगे हिम्मत का रास्ता. धरती हिला देंगे, सबको दिखा देंगे, आ जाए क्या पर जाए क्या, हम जग पे छाएंगे, अब ये पाएंगे हम लोगों का दर्जा क्या. बार बार हाँ बोलो यार हाँ, अपनी जीत हो उनकी हार हाँ. अब डर नहीं मन में आवे, चले चलो चले चलो, हर बेड़ी अब खुल जावे, चले चलो.
वही जो तेरा हाकिम है, जालिम है, की है जिसने तबाही। घर उसका पश्चिम है, यहाँ न बसने पाए। धरती हिला देंगे, सबको दिखा देंगे, राजा क्या पर जा क्या। हम जग पे छाएंगे, अब ये पाएंगे, हम लोगों का दर्जा है क्या। जो होना है हो जाए, चले चलो चले चलो, अब करना कोई चुकावे। चले चलो कोई हमसे जीत न पावे। चले चलो चले चलो, मिट जावे जो टकरावे। चले चलो बार बार हाँ टूट गई चाह, बोलो यार हाँ उंगली उठी, अपनी जीत हो उनकी हार हाँ बन गई मुट्ठी। नमस्कार आहे, नमस्कार. हे आज काय काय केलं, आणखी काय करणार आहेस पुढे? हे कसं काय काय सुचतं म्हणजे किंवा बनवून ठेवलंस का आता याच्यानंतर पुढे हे करायचंय? आज मुली गेल्या मल्लखांबावर, रोप मल्लखांबावर मुलं गेली आणि आज तर उलट धरलं होतं त्या दादानी त्या मुलाला. सर सगळं इथेच येऊन आम्ही शिकलेलो आहोत. म्हणजे इथे आल्यावरच आम्हाला हे सगळं सुचलेलं आहे. उपेंद्र मिहीर खेडेकर या सर्वांचे गुरु. काय महान आहेस मिहीर, तू महान आहेस. आणि सारखा मकरंद इथं सारखा एकच शब्द रिॲक्ट होतो, तेवढा एकच शब्द आहे अद्भुत, दुसरा शब्द नाही. मकरंद सर, आता तुझा मल्लखांबा फक्त असा नाही राहिलाय, त्याच्या पलीकडे जाऊन छान अशी आमच्या समोर असं मला वाटते की एखादं नृत्यच चालू आहे. आणि बेस्ट पार्ट इज जिथे की आपण बघतो ना की सचिनच एखादी आपल्यापेक्षा बेटर सेंचुरी मारतो, हा स्वतःपेक्षाच अजून बेटर करतो दरवेळी. अरे जो माणूस हे करू शकतो, जो स्वतःच्याच बाउंड्रीज स्वतः क्रॉस करतोय, आणि तू हेही म्हणतोयस की ती खऱ्या मनाने की इथेच येऊन मी सगळं करतोय. कारण का माझा खरा प्रश्न होता की कुठलीही कलाकृती सादर करताना त्याची घरी आपल्याला होमवर्क करावं लागतं, प्रॅक्टिस करावी लागते. तर मला तुला विचारायचं होतं की तुझ्याकडे अशी कुठली जागा आहे जिथे असे 3 मल्लखांब 2 रोप्स असे टाकून तू प्रॅक्टिस करतोस, अशी जागा आहे का तुझ्याकडे? आमच्याकडे जागा आहे, पण ऍट अ टाइम 3 मल्लखांब नसतात, 2 मल्लखांब असतात. तेच, आणि तिथे रोप पण लावता येत नाहीत. करेक्ट. तर आम्ही इमॅजिनरी असं फक्त विचार करतो की असं आपल्याला करायचंय, आणि आम्ही ते आता हे 3 मल्लखांबाचं पिरॅमिड आहे, तर ते आम्ही एका साईडला अर्ध करतो आणि मग अर्धे आहेत ते परत त्या साईडला करतात, आणि मग इथे येऊन आम्ही ते सगळं जॉईन करतो. आणि रोप वगैरे तर आम्ही ऍट द पिरॅमिड म्हणजे ज्या दिवशी आम्ही प्रॅक्टिस करतो त्याच वेळेला जॉईन करतो इथे येऊन. सुंदर सुंदर मी सुंदर. चोगदा. सुंदर, अतिसुंदर, अद्भुत. च्या पलीकडे काही शब्द असतील तर मी वापरू इच्छिते. हा, आपण बनवू शकतो. तुम्ही एक बनवला शब्द, अरे सोहम. तो मी इकडे वापरू शकते. तुम्ही, कारण का चमत्काराला सुद्धा लाजवणारं स्किल आहे तुमचं. इतकं सुंदर सुंदर कलाकृती, आणि कमी जागेत तुमचं हे विजन आहे. तर तुम्हाला जेव्हा जागा मिळेल तेव्हा तुम्ही काय उभारू शकता हे
आम्हाला कल्पना सुद्धा करत नाहीये. त्यामुळे जस्ट थम्स अप फॉर यू ऑल. मकरंद सर, तर मला असं वाटतंय की आजची तोप ही उपेंद्रने द्यावी. उपेंद्र, मराठीचा डंका जोगवा या सिनेमातून नॅशनल अवॉर्ड मध्ये वाजवणारा आज ज्यांच्यासाठी डंका वाजवतोय, गो ऑन. ही हॅट्रिक झालीये बादशाह. सलग तिसऱ्या परफॉर्मन्सला तेही नियम तोडून गॉंग. अंतिम फेरीकडून महाअंतिम फेरीकडे जाणारे 8 स्पर्धक संघ आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यापैकी 4 स्पर्धक संघांचं सादरीकरण आज झालेलं आहे. आज उपेंद्र लिमये, एक चतुरस्त्र अभिनेता, माझा मित्र, इथे आपल्यामध्ये विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेस. उद्याच्या भागातही तो उपस्थित असेल आणि सोबत असतील आपले 2ही मान्यवर परीक्षक आणि त्यांच्याबरोबर 4 स्पर्धक संघ. आणि मग एकाच होईल एलिमिनेशन आणि बाकीची पावलं महाअंतिम फेरीच्या दिशेने पुढे सरकतील. भेटूया उद्याच्या भागात. पाहायला विसरू नका. केसरी सोबत मराठी पाऊल पडते